आप पक्षाकडून जिल्हा रुग्णालयात फराळ वाटप, रुग्णांसोबत दिवाळी साजरी। अहिल्यानगर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांसोबत दिवाळी साजरी करत एक आगळीवेगळी मानवतेची मिसाल निर्माण केली। रुग्णांना फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला। यावेळी जिल्हा अध्यक्ष भरत खाका म्हणाले, शुभेच्छा देण्यासाठी आणि आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वजण येतात, पण दुःखात आजारपणात असलेल्या लोकांपर्यंत जाऊन दिवाळी साजरी करणे ही खरी माणुसकी आहे। त्यामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांसोबत फराळ खाऊन आनंद साजरा केला। रुग्णालयाची पाहणी करताना खाकाळ यांनी MRI मशीनचा अभाव लक्षात आणून दिला। लवकरच रुग्णालयात MRI मशीन उपलब्ध व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले, असेही ते म्हणाले। या उपक्रमात महिला जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या सचिव कावेरीताई भिंगारदिवे, युवा आघाडी उपाध्यक्ष पत्रकार विजय लोंढे, ओम संतोष भिंगारदिवे, सोहम संतोष भिंगारदिवे आदी मान्यवर उपस्थित होते। पाडवा आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयात रुग्णांना भेट दिली आणि फराळाचे वाटप केले। आपण प्रत्येक ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी सुखामध्ये कायम जातो, परंतु आम्ही यासाठी या ठिकाणी आलो, दुःखामध्ये कोणीच जात नाही। त्या दुःखामध्ये असताना आपण दिवाळी ही त्यांच्यामध्ये जाऊन साजरी केली पाहिजे। यासाठी आज आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि आम्ही त्यांच्याबरोबर फराळाचं वाटप पण केलं, फराळ पण खाल्लं आणि माणुसकी या नात्याने आज आम्ही या ठिकाणी दीपावली उत्सव साजरा केला आणि आम्हाला त्यात खूप आनंद वाटला। आज आम्ही या ठिकाणी जाताना काही गोष्टी आम्हाला निदर्शनात आल्या। आम्ही पूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरलो। पूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरल्यानंतर बऱ्याचशा त्रुटी या दिसून आल्या। जास्त आज दीपावली सण असल्यामुळं त्याबद्दल सांगण्यात काही त्याचा अर्थ नाही, परंतु आम्हाला MRI मशीन ही आपल्या या सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही हे दिसून आलं आणि याचं निवेदन आम्ही 2-3 दिवसात सिव्हिल सर्जनला देणार आहोत। आता मित्रांनो, MRI मशीन ही इतकी खास आहे की त्याचा इतकं महत्त्व आहे की नागरिकांना या ठिकाणी MRIचा रिपोर्ट दिल्यानंतर त्याला 2,000 ते 20,000 खर्च येतो आणि नागरिक गरीब असल्या कारणाने तो MRI करत नाही। त्याचा परिणाम असा होतो की गोरगरीब नागरिक आपलं जे दुखणं आहे स्वतःच्या अंगावर काढतात आणि काही दिवसांनी त्यांना मृत्यू पत्करावा लागतो, म्हणजे त्यांचं वय ॲटोमॅटिक कमी होतं। म्हणून MRI मशीनचं खूप महत्त्व आहे आणि या जिल्हा रुग्णालयात MRI मशीन ही यावा यासाठी आम्ही मागणीचं निवेदन आम्ही 1-2 दिवसामध्ये आम आदमी पार्टीतर्फे देणार आहोत। मित्रांनो, अजून एक मनातील गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे आत्ताच 2 दिवसापूर्वी आपण पाहतोय न्यूज फार फिरत आहे। आज आम्ही या जिल्हा रुग्णालयामध्ये आलोय, म्हणून या जिल्हा रुग्णालयामध्ये आल्यानंतर याबद्दलच सांगावंसं मला असं वाटतं की एक न्यूज अशी फिरून राहिली की 5 डॉक्टरांनी मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर झाला आहे आणि त्यांना अजून अटक झाली नाही। मित्रांनो, ही घटना नगर शहरामध्ये 5 वर्षापूर्वी घडली। 5 वर्षापूर्वी घडली। अर्ध्या नगर शहराला याबद्दल त्याचं माहीत आहे, परंतु एक बिल्डर आणि नामांकित इन्व्हेस्टर आणि खूप चांगला इंजिनियर अशोक खोकराळे यांच्या वडिलांबरोबर अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्यांनी कोणत्याही गोष्टीचा हे न करता त्यांनी कोर्टामध्ये अपील केली। कोर्टाने काल परवाच त्याचा निकाल दिलेला आहे आणि अजून त्याला अटक झालेली नाही। मला हे सांगायचं, अटक का झाली नाही याच्या मागं काही महापौर, काही नगरसेवक यांचा हात आहे का हे पाहणं गरजेचं आहे। आणि जर असं असेल तर सर्व भावी नगरसेवक असो, माजी नगरसेवक असो, यांनी त्यावर आक्षेप घेतला पाहिजे। मला यातून हे सांगायचं आहे की आपण डॉक्टरांना देव मानतो आणि खरं म्हटलं तर 99% डॉक्टर हे खूप चांगलं काम करतात, त्यांना खरंच देव मानलं पाहिजे। परंतु 1% डॉक्टर जे आहेत, जे कालची न्यूज फिरत आहे तसे असतात, म्हणजे काय असतात तर भक्षक असतात आणि जर रक्षकच आपले भक्षक बनले तर खूप चुकीचं काम होईल। यासाठी सर्वांनी नगर शहरात अजेंडा आणि पुढचं धोरण घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, मला हे सांगायचं आहे, आज दीपावली आहे, सर्वांनी फटाकडे जपून वापरा, कमी प्रमाणात वापरा आणि
प्रदूषणाला जेवढं होईल नाही तेवढं प्रदूषण कमी करा. परत एकदा सर्वांना हॅपी दिवाळी. धन्यवाद.